म्हणजे काय नेमकं झालंय की निवडणूक लढायची नाहीये की काय झालं? म्हणजे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ज्याला कोकण विधान परिषद म्हणून म्हटलं जातं, तिथे तुम्ही एका उमेदवाराला उमेदवारी दिली. त्यानंतर तो उमेदवार भाजपच्या नेत्यांसोबत जातो जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणि अर्ज मागे घेतो. तुमच्या पक्षावर वचक नाहीये असं म्हणायचं, की निवडणुकांच्या बाबतीमध्ये तुमच्या पक्षातले ज्यांना तिकीट दिलेलं आहे ते पूर्णतः कन्व्हिन्स नाहीयेत असं म्हणायचं, की याचा दोष तुम्ही विरोधकांना देताय? कविताजी, सगळ्यात पहिल्यांदा तर बाळा मानेंची पक्षामधून हकालपट्टी झाली आहे हे हं, अत्यंत स्पष्टपणे मी नमूद केलं पाहिजे. हं. या प्रकारच्या बातम्या आपण बघितल्या असतील दुपारपासून. येस. पक्ष शिस्त म्हणून त्यांना ताबडतोब पक्षातून निलंबित केलं गेलंय. हं, माझा एक छोटासा वेगळा प्रश्न आहे कविताजी. हं, माझं असं म्हणणं आहे की ज्याच्या घरात चोरी झाली आहे ना, तुम्ही त्याला का प्रश्न विचारताय? हं. ज्यांनी चोरी केली आहे त्याला प्रश्न विचारला पाहिजे की नाही? हं. एक वकील म्हणून माझं अगदी सोपं मत आहे. बर. चोरी आमच्या घरात झाली आहे, हं. आम्ही खरं तर व्हिक्टीम आहोत. बर. तर तुम्ही आम्हाला प्रश्न विचारण्याऐवजी तुम्ही त्या लोकांना प्रश्न विचारला पाहिजे ज्या लोकांनी ही चोरी केली आहे. हं. लोकशाहीमध्ये जेव्हा चोरी करावी लागते ना, तेव्हा हे गणित अत्यंत स्पष्ट आहे की पायाखालची वाळू सरकली असते. हे माहिती असतं की लोक आपल्याला निवडून देणार नाही. हं. आपण चांगल्या मार्गाने, गैरमार्गाने पैसे ज्यावेळेस व्यक्ती कमवू शकत नाही ना, तेव्हा तो चोरीच्या मार्गाला लागतो. हे जे काय आज प्रकरण घडलेलं आहे, हे फक्त उमेदवारी अर्ज परत घेणं नाहीये, ही सरळ सरळ चोरी आहे. चोरी, याला चिंधी चोरी म्हणावी का, तर तसं समजा. हं. कारण जर समजा ताकद असती तर निवडणूक लढले असते, निवडणूक होऊ दिली असती. मला कौतुक बाळमानेंचं वाटतं यासाठी की ते म्हणतात घोडेबाजार होऊ नये म्हणून मी उमेदवारी मागे घेतली आहे. घोडेबाजार होऊ नये म्हणून गाढवांनी स्वतःला स्पर्धेतून बाद करून घ्यावं, इतकी लोकशाही दुबळी केव्हापासून झाली? हं. निवडणुका कशासाठी असतात इथपासून आता सुरुवात करायची का? हा मुळात प्रश्न आहे की निवडणूक कशासाठी घेतो. तर लोकांचे प्रश्न ऐरणीवरती यावे. त्यातही विधान परिषदेची निवडणूक म्हणजे काय, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या नगरसेवकांच्या, जिल्हा परिषद सदस्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या राज्याच्या पातळीवरती जाऊन त्या मतदारसंघाला न्याय देता यावा, हं. अधिकचं तिथे काहीतरी प्रतिनिधित्व मिळावं. हं. लोकप्रतिनिधींचं प्रतिनिधित्व बर. ज्याला आपण म्हणतोय, असं सुपरसिडेड प्रतिनिधित्व, रिप्रेझेंटेशन, असं त्या विधान परिषदेच्या ह्या जागांचं महत्व आहे.